निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणकामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वै भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळे नाने ठाला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हे शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भये पळू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ अशांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीचे या पंच प्राणामृतार्थ. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी हाती घेती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृतात या छोटेखानी पोथीचे रचनाकार पूज्य विष्णू बळवंत थोरात हे ग्रंथलेखनाच्या पद्धतीनुसार पहिल्या अध्यायात मंगलाचरण करीत आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश, विद्येची देवता देवी सरस्वती, निज भक्तांचे कल्याण करणारे श्री सद्गुरू यांना वंदन करून रचनाकार हे प्रथम त्या सृष्टीचे पालक आणि चालक श्री विष्णू भगवान यांचे रूप गुण वर्णन करतात. त्यांच्याकडे अक्कलकोट निवासी श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृताच्या आपल्या लेखन कार्यास ते नारायणाचा मंगल आशीर्वाद मागतात. त्यानंतर ते ब्रह्मकुमारी श्री शारदा आपले सद्गुरू मातापिता यांना अभिवादन करतात. श्री दत्तात्रयांच्या अवताराची महती सांगून ते आपल्या या रचनेसाठी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन पंडित, श्रीधर कवी या साऱ्या श्रेष्ठ कविकारांकडे कृपेचे वरदान मागतात. नंतर ते श्रवणास सन्मुख बसलेल्या श्रोत्यांना विनंती करतात की माता जसे लेकराचे बोबडे बोल गोड मानून घेतात, तसे तुम्ही कृपावंत होऊन या सेवेचा स्वीकार करा. श्री स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य, लीला हा एक अथांग महासागर आहे. त्यातील काही मोती वेचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ते मोठ्या विनयाने सांगतात. श्री स्वामी समर्थ. या अध्यायाची फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या चित्तवृत्ती या स्थिर होतील. त्यांच्या घरी सुख, शांती, संपदा नांदेल. श्री स्वामी समर्थांचे प्रार्थना अष्टक. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पादलो सिद्धवा उतराया. नसे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. मला मायना बाप आप्त बंधू, सगा सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. नसे शास्त्र विद्या कलाधिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वताही. तुझे लेकरू हे अहंता मनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मी हे स्मृती मनाला. क्षमेची असे याचना त्वपदाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. मला काम क्रोधाधिक नागविले, म्हणून समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. नको अंत पाहू त्वरी धाव घेई, तुझ्या विन नाही जगी. नाताशी आधार तुझ्या दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य न अर्पिले याचकाला. कधी मूर्ती
जय देव दत्ता अवधूता ओ स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव तुमचे दर्शन होता जाती ही पापे, स्पर्शन मात्रे विलया जाती भूदुरते. चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते, वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव सुगंध केशर भाळीवर टोपी टिळा, कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काळा, तुझे दास करिता सेवा सोहळा. जय देव मानव रूपी काया दिसी अम्मास, अक्कलकोटी केला यतिवेस वास. पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास, अज्ञानी दासास अज्ञानी भक्तास विप्रत हा भास. जय देव निर्गुण निर्विकार विश्वव्यापक, स्थिरचर व्यापून अवघा उरला सेक. अनंत रूपे दर्शी करणे माईक, तुमचे गुण वर्णिता थकले विधिलेख. जय देव घडता अनेक जन्म सुकृत हे गाठी, त्याची फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत